आज आपण कवी एकनाथ पाटील यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या काही कविता इथे अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी कवीचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया। कवी एकनाथ पाटील यांचा जन्म 2 डिसेंबर 1972 रोजी झाला। ते सध्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत। सत्वशोधाच्या कविता हा त्यांचा कविता संग्रह 2004 मध्ये प्रकाशित झाला आणि खुंट्यावर टांगलेले दुःख हा काव्यसंग्रह 2009 मध्ये प्रकाशित झाला। असे त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत। दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका या वाङ्मयीन नियतकालिकाचे ते संपादकही आहेत। विशाखा काव्य पुरस्कार, भी.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत। त्यांच्या काही कविता आपण इथे अभ्यासणार आहोत। त्यातली पहिली कविता आहे शहर एक उदास पोकळी नावाची। या कवितेमध्ये अर्थार्जनासाठी गाव सोडून शहरात स्थायिक झालेल्या आणि तरीही ज्यांची मुळं गावात घट्ट रुतून बसलेली आहेत अशा तरुण पिढीची घुसमट व्यक्त झाली आहे। गावगाड्यातील विषमतेला विरोध करीत तिथल्या उदात्त आणि सशक्त अशा सामाजिक सांस्कृतिक परंपरांचा ही कविता जोरकस आग्रह धरते। खेड्यापाड्यातील समूहभावांच्या मूल्याबद्दल कमालीची आस्था या कवितेमधून व्यक्त झाली आहे। खेडे आणि शहर यांच्या मूल्यव्यवस्थेमधला ताण या कवितेमधून येतो। खेड्याच्या मुक्त नैसर्गिक आणि समूह संस्कृतीत वाढलेल्या या कवितेतील नायकाच्या मनात शहराबद्दल आकस नाही, पण शहरात गावखेड्यातल्या सारखं मुक्त आणि मनासारखं जगता येत नसल्याची खंत व्यक्त होताना दिसते। या कवितेमधून खेड्यातल्या माणसांचं पिचलेपण गंभीरपणे अधोरेखित केले गेले आहे। कृषी संस्कृतीची विदारकता आणि ढासळते मूल्य पाहूनच खचणाऱ्या मनाची संवेदनशीलता कवितेतून दिसून येते। शहर एक उदास पोकळी या कवितेमध्ये कवी म्हणतो, पोटापाण्यासाठी आपले मूळ गाव सोडून शहरात राहताना जी घुसमट होते ती या कवितेमध्ये तो व्यक्त करताना म्हणतो, नोकरीसाठी मी गावापासून तुटलो आणि हे शहर मला सामावून घेत नाही। गाव सोडल्यानंतर शहरात पोचल्यानंतर मला माझी ओळख कुठेच सापडत नाही, कारण शहरात कोणीच मला ओळखत नाही। गाव ते शहर ही एक उदास पोकळी आहे असे मला वाटते। शहरात एक बिनचेहऱ्याची भावनाहीन चौकट आहे। माझे गावाकडचे मला जन्मजात मिळालेले संस्कार या चौकटीत बसतच नाहीत। शहर रात्री अपरात्री माझ्या मेंदूवर प्रहार करते। या प्रहाराने माझ्या अस्तित्वाचे बुरुज कोसळायला लागतात। माझे अधपतनच जणू सुरू होते। सततची जागरणे माझ्या मेंदूत जणू खुरूट करतात। या शहराची एक अस्वस्थ करणारी, अत्यावस्थ करणारी भौतिक संस्कृती आहे। यात माझ्यातला मी हरवूनच जातो। या शहराचा एक संस्कार माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून, धमनीतून माझ्या शरीरात प्रवेश करतो आहे। हे शहरी संस्कार मला नको आहेत, पण हा प्रवेश मला थांबवताच येत नाही। इथला चक्रव्यूह मला भेदताच येत नाही। माझं अस्तित्व गमावलं आहे आणि मागे वळण्याच्या वाटा आपोआपच संपत गेल्या आहेत हे समजून आल्यावर मला माझाच संताप येतो। परत गावाकडे जावं तर पाय जसे अधू झाले आहेत आणि गाव तर आता मला पुन्हा सामावून घेईल असे वाटतच नाही। माझं गाव आता दूर नजरेपल्याड राहिलं आहे, मागे वळताही येत नाही आणि गावापासून तुटले आहे आणि शहर मला आपल्यात सामावून घेत नाही, अशी त्रिशंकू अवस्था झाली आहे। असा आशय ही कविता व्यक्त करते। साधे शब्द आणि प्रभावी भाषिक आविष्कार यामुळे ही कविता विशेषत्वाने लक्षात राहते। त्यांची पुढची कविता आहे शोधयात्रा नावाची। या कवितेमधून शहराच्या धकाधकीच्या भौतिक तकलादू जीवनपद्धतीने खेड्यात-पाड्यातील माणसांची होणारी कोंडी आणि तिच्यातून सुटण्यासाठीचा संघर्षही प्रकट झाला आहे। गावापासून तुटलेपणाची भावना आणि शहरात मिळणारी उपरेपणाची वागणूक यांच्या पेचात सापडलेल्या पिढीच्या परात्मभावाची जाणीव
ही कविता करून देते. शहरातल्या प्रत्येक संदर्भात गावाचं गावपण शोधताना दुःख दारिद्र्य कवीला सहन होत नाही. त्यामुळे शहराच्या बकाल रस्त्यावर गावठाणाच्या अनेक खुणा शोधत असल्याची जाणीव त्याला व्यक्त होते. खेड्याची मुळं जपू पाहणाऱ्या पिढीचा प्रतिनिधी या अंगाने गावखेड्याची ओळख पुसणाऱ्या जागतिकीकरणाच्या काळात या कवितेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. या कवितेमध्ये कवी म्हणतो, एखादं झाड मुळापासून उपटून फेकून द्यावं तसं मी शहरात फेकलो गेलो. नोकरीसाठी मला शहरात यावंच लागलं. मातीनेच झाडाशी असलेली आपली नाळ तोडून टाकावी तसा माझा गाव आता माझे गावाशी असलेले नाते नाकारत आहे, म्हणून मला शहरात धडपणे जगताही येत नाही. या शहरात मोकळं आकाश नसतं, काळी माती व हिरवी रानं नसतात, नद्या झाडं पशु पक्षी आणि गावाकडची माणसंही नसतात. इथं असतात ते सत्व गमावून बसलेली किडक्या मनाची माणसं, उदासीचे रंग ज्यांच्या चेहऱ्यावर फासलेले आहेत अशी माणसं, उदास भकास चेहऱ्याने वावरणारी माणसं. इथल्या चौकाचौकात गरगरणारे भोवरे आहेत, ते मला समजतच नाहीत. इथं आडवं तिडवं वारं सतत भिरभिरत असतं, त्याचाही अर्थ मला कळत नाही. इथली गर्दी ही मतलबी स्वार्थी गर्दी आहे. या गर्दीत मला मिसळताही येत नाही. शहराचे हे परके रस्ते मला ओळखतच नाहीत आणि तरीही मी एखाद्या भ्रमिष्ठासारखा एकटाच वणवण या रस्त्यातून फिरत असतो. इथे काहीही दिसलं की मी त्यात माझ्या गावचा संदर्भ शोधत बसतो. तेव्हा हे शहर मला उपहासाने हसत बसतं. मग मी अधिकच भ्रमिष्ठासारखा वागतो. मग मी व्यवहाराच्या सगळ्या चाकोऱ्या झुगारून देतो आणि माझ्या गावपांढरीच्या दिशेने जातो. आपले गाव हातपाय पोटाशी दुमडून बसलं आहे हे दृश्य मला सहनच होत नाही. हे माझंच गाव मला पारखं आणि पोरकं करतं आहे हेही सहन होत नाही. एक प्रचंड अस्वस्थता पसरते. या अस्वस्थ अवस्थेतच मी एखाद्या भ्रमिष्ठासारखा पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त शहराच्या बकाल रस्त्यांवर फिरत बसतो. खेड्याची मुळं जपू पाहणाऱ्या पिढीचा प्रतिनिधी या अंगाने गावखेड्याची ओळख पुसणाऱ्या जागतिकीकरणाच्या काळात या कवितेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. वर्तमानाला संवादी असणारी एकनाथ पाटील यांची कविता आपल्या सकस परंपरेच्या सत्वाला जोडून घेते हे या कवितेचे बलस्थान आहे.